लडाख भागात स्वायत्ततेच्या मागणीनंतर रस्त्यावर उतरलेले लोक या दरम्यान झालेल्या हिंसाचारात चौघांचा झालेला मृत्यू आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना झालेल्या अटकेमुळे लेह भागात प्रचंड तणाव असून नेपाळमधील तरुणाईच्या जेनझेड आंदोलनाचा संदर्भ दिल्यानेच हा हिंसाचार पेटल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर होत आहे. लेह अपेक्स बॉडीने बुधवारी पुकारलेल्या बंद दरम्यान हिंसाचाराचा 4 जणांचा मृत्यू झाला तर 90 लोक जखमी झाले होते. दरम्यान या पार्श्वभूमीवर लेह भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे धास्ती आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्यामुळे लोकात धास्ती आहे. येथील ऐतिहासिक वारसा व संस्कृतीला बाह्य हस्तक्षेपामुळे धोका निर्माण होईल असे या लोकांना वाटते. या प्रदेशात 97% लोकसंख्या अनुसूचित जमातींची असून यात प्रामुख्याने बौद्ध व मुस्लिम संस्कृतीचा समावेश आहे. तर काय मागण्या आहेत आपण बघूया लडाखच्या. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, राज्य घटनेचा 6व्या परिशिष्टात समावेश, लडाखमध्ये लोकसभेच्या 2 जागा द्याव्यात आणि या भागातील जमातींना आदिवासीचा दर्जा देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.